नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं वंदनम अर्चनम दास्यम सख्यमात्मनिवेदन. हे भक्तीचे 9 प्रकार सांगितले आणि त्याला नवविधा भक्ती असं म्हटलं जातं. पण मला असं वाटतं की भक्तीचा आणखी एक 10वा प्रकार आहे, जो कुणालाही कधीही कुठेही करता येईल अशी भक्ती आहे. ती म्हणजे मानसपूजा. महाराजांवरचं जे एक पुस्तक आहे त्याचं नाव आहे अमृतवाणी. त्यामध्ये प्रश्नोत्तराच्या रूपाने अनेक आध्यात्मिक शंकांचं निरसन केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये मानसपूजेवर एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये कशी मानसपूजा कशी करावी हे तपशीलवार त्याच्यात दिलेलं आहे. तर मानसपूजा आता बघा, आत्ताच्या काळामध्ये पूजा करणं हे खूप कठीण झालं आहे. गुरुजी मिळण्यापासून प्रत्येक गोष्ट कठीण झाली आहे. नंतर पूजा करायची एखादी म्हणजे तयारी करायला हवी, सामान आणायला हवं, त्यानंतर खर्च येतो त्यासाठी, त्यानंतर जागा खूप लागते, त्यानंतर मनुष्यबळ लागतं, हे रजा मिळावी लागते. या अशा अनेक गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. कुटुंब छोटी झाली त्यामुळे माणसं कमी आहेत आता, आणि घरातल्या 1 किंवा 2 माणसांना हे सगळं करणं खूप अवघड असतं. तर अशा वेळी आधार वाटावा अशी एक भक्ती म्हणजे मानसपूजा. तर मानसपूजा म्हणजे काय, अगदी थोडक्यात सांगायचं तर मनाने केलेली, कल्पनेने केलेली आपल्या आराध्याची पूजा. या पुस्तकामध्ये महाराजांची पूजा कशी करायची हे दिलेलं आहे. पण कुठल्याही देवतेची तुम्ही करू शकता. भगवान शंकर असतील, प्रभू श्रीराम असतील, श्रीकृष्ण असतील, कुणाचीही पूजा तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या आराध्य दैवताची करू शकता, गुरूंची करू शकता. मग ती कशी करायची? डोळे मिटायचे. अगदी सगळं इतकं सोपं आहे ना. डोळे मिटायचे, कुठेही बसा तुम्ही, विशिष्ट ठिकाणी बसा असं मुळीच नाही. विशिष्ट वेळ घ्या असंही नाही. आंघोळीच्या आधी करा असं नाही, आंघोळ नाही केली तरी चालणार आहे. कुठेही बसा, काहीही करा. आणि डोळे मिटल्यानंतर तुम्ही जे आपण प्रत्यक्ष पूजेत करतो, पंचोपचार किंवा षोडशोपचार, अशा पूजेचे 2 प्रकार. यातली कुठलीही तुम्ही निवडा. घाई असेल तर पंचोपचार करा, वेळ असेल तुमच्याकडे तर षोडशोपचार करा. ते सगळे जे 16 उपचार आपण करतो, आवाहन, आसन, त्यानंतर पादसेवनं म्हणजे पाय धुणं, तर मग आधी त्या देवतेला तुम्ही आवाहन करा. मग डोळे बंद आहेत तुमचे, तुम्ही त्या देवतेला आवाहन करा. ती आल्यानंतर आता कल्पनेनीच करायचे. कल्पने किम दरिद्रता म्हणजे ॲक्च्युली वचने किम दरिद्रता अशी सुभाषित आहे ते, पण मी म्हणते कल्पने किम दरिद्रता. कल्पने तर द्यायचे ना. मग आपण त्यांना सोन्याचं सिंहासन देऊया, तिथे त्यांना बसवा. त्यानंतर मग त्यांचं आसन ते दिलं, तुम्ही आवाहन केल्यानंतर आसन दिलं, देवता आली आहे, त्याच्यावरती बसले आहेत आपले ते परमेश्वर. त्यानंतर तुम्ही त्यांचे आता पाय धुणार आहात त्यांचे, म्हणून चांदीचं ताम्हण ठेवा. त्याच्यामध्ये तुम्ही त्यांचे पाय घ्या, त्याला आधी दुधाने पाण्याने पाय स्वच्छ धुवा. इतकं तपशीलवार दिलं आहे की ताम्हण बाजूला घ्या. त्यानंतर तुम्ही त्यांचे पाय पुसा मऊ फडक्याने. मऊ फडकं असं लिहिलं आहे. त्यानंतर त्याच्यावर तुम्ही हळदी कुंकू किंवा तुम्ही चंदनाची स्वस्तिक वगैरे जे तुम्हाला जे आवडेल करावं असं. याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की तुम्हाला आवडेल ते उपचारसुद्धा तुम्हाला आवडतील ते द्या तुम्ही. त्यानंतर मग ते झालं, हे झालं. त्यानंतर मग तुम्ही त्यांना वेगवेगळ्या प्रकारची फुलं, सुगंधी फुलांचे हार तुम्ही मिळवा. ते कल्पनेतच आणायचे, ते तुम्ही त्यांना घाला. त्यानंतर हातात गजरे वगैरे बांधा. त्यांच्या संबंध अंगाराला सुंदर सुगंधी अत्तर लावा. तुम्हाला माहीत असतं की आता स्वामी समर्थांना खस किंवा चाफा हे सगळं आवडतं. कोणती फुलं कोणत्या देवाला आवडतात हे आपल्याला माहीत असतं. मग आपल्या आराध्याला काय आवडतं, सुगंध तर प्रत्येक देवतेला आवडतो, तर त्यामुळे ते अत्तर वगैरे तुम्ही लावा त्यांना. त्यानंतर आता नैवेद्य करायचं आहे आपल्याला. तर नैवेद्यासाठी काय, तर नैवेद्यासाठी षड्रस अन्ने शोभिवंत असं अलंकार दिव्य वस्त्रे देतं. आता तुम्ही त्यांना आधी अलंकार आणि दिव्य वस्त्र पण देणार आहे. फुलांचं तर तुम्ही घातलं आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्याकडचे सोन्याचे, माणकाचे, हिऱ्याचे जे काही अलंकार असतील तुमच्याकडे, मुकुट वगैरे, ते तुम्ही कल्पनेने त्यांना अर्पण करा. आणि आता षड्रस अन्न करायचे. तर अन्नाचे 6 रस मानले जातात. त्यातलं अन्न तुम्ही खूप मोठं छान ताट घ्या, चांदीच्या ताटात. त्यानंतर 7-8 वाट्या ठेवा. त्या प्रकारच्या भाज्या करा, तुम्हाला आवडतील त्या करा. त्यानंतर 2-3 प्रकारचे भात करा. नंतर पुऱ्या करा, पंचपक्वान्न करा. असं सगळं भरलेलं ताट तुम्ही आपल्या देवतेला अर्पण करा. आणि त्यांना सांगा की परमेश्वरा, मी हे तुझ्यासाठी केलं आहे आज, तर तू ह्याचं हे भक्षण कर, अन्नग्रहण कर.
तुम्ही अन्नग्रहण करा. त्यानंतर मग नैवेद्य दाखवला. नैवेद्य दाखवल्यानंतर परमेश्वर तृप्त होऊन जेवतो आहे अशी कल्पना करा. ते जेवण झाल्यानंतर तुम्ही ताट बाजूला करायचं, हे पण लिहिलं आहे त्याच्यात. ताट बाजूला घ्या, त्यानंतर त्यांच्यासमोर तस्त धरा आणि त्यांच्या हातावर पाणी घाला. ते त्यांना चूळ भरायला पाहिजे ना, तोंड धुवायला, हात धुतल्यानंतर अंथरायला पाहिजे, ते द्या तुम्ही त्यांना. त्यानंतर त्रयोदश गुणी विडा त्यांना अर्पण करा. तो विडा प्रभूंनी खाल्ला की आता काय पुढे करायचं आहे, तर हे झाल्यानंतर तुम्ही आरती करायची त्यांची. तुम्ही त्यांची आरती करा. तर ती आरती अत्यंत प्रेमभावनेने उदबत्ती निरांजन, उदबत्ती तुम्ही लावलेली आहे अगोदर, धूप उदबत्ती निरांजन, त्यानंतर ती आरती करा. आरती झाल्यानंतर आता प्रभू आता मागणं मागायचे तुम्ही आर्तभावनेने. आरतीचा एक मला वाटणारा अर्थ असा आहे की आर्ततेने केलेली मागणी. तर आरतीनंतर तुम्ही तुमचं मागणं मागा त्यांच्याकडे, काय असेल ते, किंवा नुसती साधी प्रार्थना करा की प्रभू माझ्याच्याने जेवढी पूजा शक्य झाली तेवढी मी केली आहे, तिचा स्वीकार करा असं म्हणा. किंवा तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे प्रकर्षाने, की इच्छा असतात ना, आपल्या अनेक इच्छा असतात, आपण देवाकडे मागत असतो, ते तुम्ही मागा, त्याच्याकडे मागणं करा. त्यानंतर मग प्रभू आता विश्रांती घेणार. मग तुम्ही त्यांना खूप छान असा सजवलेला पलंग असेल, छानसा मऊ गादी असेल, त्याच्यावर तुम्ही आपल्या आराध्याला झोपायला सांगा. ते झोपल्यानंतर तुम्ही त्यांचे पाय चेपत असताना अशी कल्पना करा की सद्गुरू हे झोपी गेले आहेत, प्रभू श्रीराम झोपी गेलेत किंवा महादेव झोपी गेलेत. आणि मग तुम्ही त्यांच्या पायावर डोकं ठेवा तुमचं, आणि इथे तुमची मानसपूजा संपायला पाहिजे की आता प्रभू झोपले आणि त्यावेळी ते तुमच्या मनमंदिरात झोपले. मग तुम्ही जाग्यावर उठा आणि तिथे ही मानसपूजा. आता याला काही लागलं का बघा, काहीच तयारी करायची नव्हती. बरं आता वेळ कुठली, तर तुम्ही कुठल्याही वेळ करू शकता असं लिहिलं आहे. पण असंही लिहिलं आहे की तुम्ही एक विशिष्ट वेळ तुमच्यासाठी ठरवून घ्या. आणखी एक वाक्य मला महत्त्वाचं वाटलं की त्या वेळेला परमात्मा तुमची वाट पाहत असतो, आपल्या भक्ताची वाट पाहत असतो की हा आता येईल, माझी पूजा करेल, वाट पाहत असतो देव. त्यामुळे तुम्ही वेळ ठरवून घ्या. आणि मग कालांतराने तुम्हालासुद्धा ती सवय होते, देवतेला सवय होते, हे महत्त्वाचं आहे. तुम्हाला तर सवय तुम्ही करून घ्याल, नसली तर करून घ्याल. तेवढीच अर्थता तुमच्या मनात असेल की नाही मला पूजा करायचीच आहे, तर ती तुम्ही करू शकता. हे झालं षोडशोपचार पूजेविषयी. आपण आपल्यासारखे सामान्य भक्त असतात, ते काय म्हणतील, आता मी सामान्य आहे, मी काय म्हणेन की मी महाराजांना अगदी साधं सोपं जेवण देणार आहे. मग महाराजांना मी आवाहन करीन, ते येतील, माझ्या घरातल्या खुर्चीवर बसतील किंवा कुठे मी त्यांना चांगल्या ठिकाणी बसेन. त्यानंतर सांगेन महाराज मी ना, महाराजांना दही आवडायचं, समजा माझे सद्गुरू आले, त्यांना दही आवडतं घट्ट, तर मी एका दही विरजलेलं असेल, मी खूप त्यांना पालेभाजी, भाकरी, खूप साधं जेवण त्यांना आवडतं. मग भाकरीवर लोण्याचा गोळा, तिखट आवडायचं त्यांना थोडं, ते थोडंसं तिखट असं मी ताट त्यांना छोट्या ह्याच्यामध्ये मी त्यांना गरम गरम भाकरी देईन. आणि मग मला खूप छान वाटेल की आपले सद्गुरू आपल्याकडे आले. हात धुतल्यानंतर मी त्यांना त्यांना जो नैवेद्य दाखवीन तो मी असा साधा दाखवेन. तर कल्पनेतलंच हे आहे. कल्पनेमध्ये काय असतं की तुम्ही काय द्यायचं आहे देवाला. आपण काही रोज काही षोडशोपचार पूजा नाही करत, आपण देवाला बोलवतो, देव आपल्या घरी येतो. हीच भावना किती मोठी आहे ना आपल्यासाठी. त्यामुळे मला असं वाटतं की या मानसपूजेमध्ये, आता एकाने प्रश्न विचारला महाराजांना की देव सगळीकडे कसा जाऊ शकेल, तर महाराज म्हणाले परमेश्वर कणाकणात आहे, एका वेळी तो अनेक ठिकाणी जाऊ शकतो. तुमच्या मानसपूजेतसुद्धा तुमच्याकडे तो येतो. आणि तुमची जर ती भावना असेल की देव आहे, हे आला आहे आपल्याकडे, आपण त्याचं केलं आहे, सगळं चित्र पालटून जातं, तुम्हाला आंतरिक समाधान मिळतं. आणि माझ्यासाठी मला असं वाटतं की पहाटेची किंवा सकाळची शांत वेळ ही मानसपूजेसाठी योग्य असेल, किंवा रात्री सगळे झोपल्यानंतर. म्हणजे कुणीतरी आलं आहे, कुणीतरी हाक मारतो, फोन आपला वाजतो आहे, आत्ताच्या काळात आपल्या हातातच फोन असतो, त्यामुळे फोन वाजतो आहे, म्हणजे कुठली ना कुठली तरी एक त्याच्यामध्ये काही व्यत्यय येत राहतात. ते व्यत्यय येऊ नये असेल तर पहाटेच्या वेळ सर्वात उत्तम आहे. तर मला असं वाटतं हा जो भक्तीचा प्रकार आपल्या भक्तिमार्गामध्ये सांगितलेला आहे, हा खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये देव असतो तुमच्याबरोबर. कल्पना म्हणजे तरी काय हो, कल्पना म्हणजे हे जग, म्हणजे लोक म्हणतात, शंकराचार्यांसारखे लोक, जग हे मिथ्या आहे. तर मग आपण म्हणूया ना की पूजासुद्धा काय कल्पनेने करूया ना आपण.
काय हरकत आहे केली तर? माझा परमेश्वर तर तिथे खरा आलेला आहे ना, आणि तो गोड मानून घेईल. आपल्याकडे तर अनेक उदाहरणं आहेत की प्रत्यक्ष देवाला खायला घातलेलं आहे लोकांनी. तर आज या मानसपूजेचं महत्त्व थोडंसं, आणि माहिती किती कशी करायची, कितीही कशीही करा, हे त्यातलं महत्त्वाचं. कशीही करा. त्यातलं एक छोटंसं एक आठवण आली म्हणून सांगते की कन्याकुमारीला मी 2-3 वेळा गेले. कन्याकुमारीला गेल्यानंतर कन्याकुमारी देवीचं जे मंदिर आहे त्या प्रवेशद्वारामधून देवीची मूर्ती तुम्हाला दिसते, आणि तिथे ना अत्यंत चमकदार हिरा तिच्या नाकामध्ये घातलेला आहे. तो हिरा तुम्हाला दरवाजातून त्याची अशी किरणं फाकत असावी, इतका तो तेजस्वी हिरा आहे. अशी ती देवी तुम्हाला दिसते, आणि तिचं इतकं गोड रूप आहे. त्यावेळी मला असं वाटलं, कल्पनेने मी असा विचार केला, आत तर जायला जागा नव्हती त्यावेळी, त्या क्षणी नव्हती, का फार गर्दी होती. तर मी देवीला म्हटलं, तू चल ना बाहेर, आपण जरा 3 समुद्र मिळतात कन्याकुमारीला, 3 वेगवेगळे रंग दिसतात तुम्हाला तिथे पाण्याचे. तिला म्हटलं, चल ना तू माझ्याबरोबर. तर आपण मनाने जर देवीला घेऊन गेलो वाळूवर, आणि मला असं वाटलं का नाही येणार ती अशी देवळात बसून कंटाळीच असेल नाही तरी एका जागी. तर ही कल्पना पण मी करू शकले डोळे मिटून एक क्षणासाठी का होईना. आणि मला असं वाटलं नाही की आली आहे, की माझ्याबरोबर वाळूवर धावते आहे, तिलाही खूप छान वाटतं आहे की आपण बाहेर आलो आहे देवळाच्या. तर अशी वाटेल ती कल्पना तुम्ही करू शकता हो. शेवटी काय, कल्पनाशक्तीला मर्यादाच नाही. त्यामुळे मानसपूजा ही जमेल तेव्हा करावी. जमेल तेव्हा करत असतानाच काही काळानंतर तुम्हाला त्याची सवय लागेल, तुमच्या दैवताला सवय लागेल, आणि मग एक खरी पूजा केल्याचं समाधान, आंतरिक समाधान आपल्याला लाभतं. आता मी इथे थांबते, पुढच्या वेळी पुन्हा भेटेन. धन्यवाद.